प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परम प्रतापी दिग्विजयी रणधुरंदर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंदर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ अध्यात्मनिष्ठ समतादिष्ट सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वी वल्लभ प्रेमळ मित्रहारी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी सूत सह्याद्री नृप महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 धर्मवीर संभाजी अरे छत्रपती शिवाजी महाराज आज एवढी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते का? कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे, या राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे. अरे गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो, लोककल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी, शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो मायेचा हात म्हणजे शिवाजी. अरे बायकोसाठी प्रियेसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा जगाच्या पाठीवर एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे पेटविली रणांगणे देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्याने पाहायला भेटला नाही त्या सुवर्ण काळाचे साक्षात परमेश्वर रूपी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला बोनस जर आज भेटत असेल तर ही संकल्पना अस्तित्वात आणणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील सगळ्यात सुंदर किल्ला राजगड की जो किल्ला पाहून जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगडचे अभियंते आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही किल्ल्यावरती झाले त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील अरे पहिलाच राजा असा की जो राजा निघून गेल्यानंतरही ज्या राजाच्या जीवनचरित्रावरती आजही ही अनेक देश अभ्यास करत आहे ते व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा आपलं सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली असायची. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं इथले लोक म्हणायला तयार होती. ज्या राजासाठी म्हणायला तयार होती त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहासामध्ये ज्या राजाचं नाव अग्रगण्य घेतल्या जाते त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे मी तर असं म्हणेल भूतकाळामध्ये अनेक राजे झाले महाराजे झाले सम्राट झाले बादशाह झाले पण काळाच्या प्रवाहाबरोबर त्या राजांचं नाव आज विस्मरणात जात आहे. पण जे नाव दिवसेंदिवस सूर्यासारखं तेजस्वी होत आहे ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता. माझ्याही शिवबाचं एक राज्य होतं
जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं. जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता. न्याय सर्वांसाठी एक समान होता. अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय कोणावर झाला नव्हता. अरे स्वतःसाठी सारेच जगतात या जगी. ऐका, स्वतःसाठी सारेच जगतात या जगी, पण रयतेसाठी जगणारे शिवराय होते. म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच पडावे असे माझे छत्रपती शिवराय. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या डगरावर. एकच राजा माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते रायाच्या डगरावर. छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवर उभे राहा. पुढे उभे राहा. तुम्ही मागे उभे राहा. टाळी वा वा. सगळ्यांनी टाळी, तरुणांनी टाळी द्या. एक साथ टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. वा माझी जाऊ टाळी वाजवा सगळ्यांनी. वा येसाजी, नेताजी, तानाजी सगळ्यांनी एक साथ टाळी. वा हा. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला की अरे ज्या राजाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काय विशेष. ऐका, ज्या राजाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काय विशेष. जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या राजाचा राग करत आला, द्वेष करत आला. टाळ दोन, फक्त टाळ. हा जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या राजाचा राग करत आला, द्वेष करत आला, छत्रपतींचं स्वराज्य संपवण्याचं स्वप्न पाहत आला, तो औरंगजेब. त्या औरंगजेबानेही माझ्या राज्याबद्दल काय उद्गार काढले सांगेल मी आपल्याला. 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला ही बातमी कळाली. हा साकी मुस्तैक खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूर गडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या औरंगजेबाला सांगतो, हुजूर बडी खुशी की खबर आहे. औरंगजेबाने विचारलं, क्या हुआ. याने सांगितलं, हुजूर बोलियो दख्खन का कापर सिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला. नमाजसाठी जमिनीवर आथरली, त्यावर गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसला तेरे पास आ रहा है. पुढे हा औरंगजेब काय म्हणतो ऐका. हा औरंगजेब म्हणतो, तुझे पता है कौन गया साखी. अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जहांबाज फौज देखी है जो इस औरंगजेब को देख के भाग जाती है, लेकिन पूरे जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने शिवाजी जैसा योद्धा नहीं देखा. इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला ये औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता है. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. माझ्या जीवाचं नाव गाजते किल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव
नदीच्या धारेवर जगाच्या पाठीवर रामराज्यानंतर, ऐका, जगाच्या पाठीवर रामराज्यानंतर सुंदर राज्य म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नंबर लागतो. मग असं माझ्या राजाने काय सुंदर स्वराज्य निर्माण केलं, ऐका, सांगेल मी आपल्याला. माझ्या छत्रपतींच्या राज्याबद्दल एक वाक्य बोलेल मी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बहिणीला 1500 रुपये भेटत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बहिणीला 1500 रुपये भेटत नव्हते. माझं वाक्य ऐकू आलं सगळ्यांना? 1500 रुपये भेटत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बहिणीला 50% आरक्षण नव्हतं, तरी सुंदर स्वराज्य होतं का? ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण नव्हतं, पण 100% संरक्षण होतं. असं सुंदर स्वराज्य जगाच्या पाठीवर फक्त माझ्या राजांचं आहे. माता मावल्यांकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं ना, जाग्यावर त्याचा चौरंगा केला जात असे. असं सुंदर राज्य. अरे, छत्रपती शिवाजी महाराज माता मावल्यांविषयी किती पवित्र दृष्टी ठेवतात याची ग्वाही स्वतः शाहिस्तेखानाने दिलेली आहे. सांगेल मी आपल्याला. चैत्र शुद्ध अष्टमीच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावरती छापा टाकला. शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे, निघून गेले वाऱ्यासारखे. त्याच्यामध्ये शाहिस्तेखानाच्या फौजीची दानादान उडवली. शाहिस्तेखान मरणार होता, पण त्याच्या जीवावरचं त्याच्या बोटावरती निभवलं. त्याच्या गडबडीमध्ये दानादान उडवली फौजीची. पण त्या गडबडीमध्ये शाहिस्तेखानाच्या बहिणीची मुलगी बेपत्ता झाली. तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाजवळ येऊन सांगते, भाईजान मेरी बेटी लापता है, शायद सिवा के आदमी उसे ले गए. त्यावेळेला हा शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला सांगतो, बहिणा, शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात नाही लावत. शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात लावत नाहीत. आणि चुकून जर शिवाजी राजाच्या माणसांनी तिला पळवली असेल तर अजिबात काळजी करू नको. तो शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तिची काळजी करेल. अरे, शिवाजी राजा पोटच्या पोरी सारखी काळजी करेल. हा विश्वास शत्रूलाही होता. एक वाक्य बोलू का? चंद्राला डाग आहे. मी वाक्य काय बोलतोय का? चंद्राला डाग असेल, पण माझ्या राजाच्या जीवनाला एवढा सुद्धा डाग नाही. असं निष्कलंक जीवनचरित्राचा राजा या मातीमध्ये जन्माला आला आणि त्याने सुंदर स्वराज्य निर्माण केलं. म्हणून आजही भगवा झेंडा पाहिला की मनामनातून छत्रपतीची आठवण येते. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसला. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसला. जात पातना धर्म मानला सगळा माणूस केवळ. हे पुन्हा जन्म घ्या अतिच्या भक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अतिच्या भक्तांच्या हृदयावर. माझ्या हर हर जय भवानी, जय शिवाजी. आवाज द्या सगळ्यांनी. हर हर जय भवानी, जय भवानी. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. देवाच्या जातीची फळं जातीची जगात वैभव चाले. बाबाच्या जातीची फळं जातीची जगात वैभव चाले. माझ्या राजाची जयंती आली, शिवराय
जिजाऊची होती. कारण छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेबाच्या गर्भामध्ये असताना, मा जिजाऊंच्या गर्भामध्ये असताना, जिजाऊ आईसाहेब शिवनेरी किल्ल्यावर असताना, आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती एक मंदिर आहे. कोणाचं? मा शिवाई देवीचं. मा शिवाई देवीचं मंदिर किल्ल्यावरती आहे. आणि आईसाहेब जिजाऊ मासाहेब जेव्हा दररोज मा शिवाईच्या दर्शनाकरता जात होत्या, तेव्हा मा जिजाऊ रोज शिवाई देवीला म्हणत होत्या, आई शिवाई, हात जोडून शिवाई देवीला म्हणत होत्या, आई शिवाई, आम्हा पोटी ऐसा पुत्र द्यावा. आई शिवाई, आम्हा पोटी ऐसा पुत्र द्यावा जो या यवनी सत्तेचा नाश करून या भूमीमध्ये पुन्हा हिंदवी स्वराज्य उभं करेल. ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा. आई, ऐसा पुत्र द्यावा ज्याच्या पराक्रमाचा झेंडा तिन्ही लोकी फडकवेल. ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा. आणि ऐकली मा जिजाऊची हाक मा शिवाईने ऐकली आणि उगवला तो सोन्याचा दिवस उगवला. शालिवान शकाच्या 1551व्या वर्षी शुक्लनाम संवत्सरात उत्तरायणामध्ये फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना मा साहेब जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावरती पुत्र जन्माला आला, शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हळूहळू शिवाजी महाराज रांगणायला लागले, बागडायला लागले, उभे राहिले. घराचा उंबरठा ओलांडला. 1 वर्षाचे झाले, 2 वर्षाचे झाले, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. आणि वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतली माणसं लहानपणापासूनच एकत्र केली. जीवाभावाचे सोबती निर्माण केले. आपल्या मावळ्यांना घेऊन महाराज रायेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि महाराजांनी प्रतिज्ञा केली, मी माझे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करेल. आणि महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आदिलशाहीचा पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि या स्वराज्याचं तोरण बांधलं. कारण आज्ञा होती मा जिजाऊची. स्वराज्याची शपथ घेतली आणि पहिला तोरणा किल्ला जिंकला. कारण मा जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका हातावरती शस्त्र ठेवलं. ऐका, मा जिजाऊ आईसाहेब काय विशेष आहेत ऐका, सांगेल मी आपल्याला. मा जिजाऊने शिवाजी महाराजांच्या एका हातामध्ये शास्त्र ठेवलं, एका हातावरती शस्त्र ठेवलं, दुसऱ्या हातामध्ये शास्त्र ठेवलं आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवबा, हातामध्ये शस्त्र घेऊन तुम्हाला राजा होता येईल, पण आदर्श राजा नाही. आदर्श राजा होण्याकरता जो दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेत असतो तो आदर्श राजा होत असतो. एका हातातल्या शस्त्राने दुसऱ्या हातातील शास्त्राचं रक्षण करावं आणि दुसऱ्या हातातील शास्त्राने पहिल्या हातातील शस्त्राला दिशा दाखवावी. शस्त्र आणि शास्त्र या दोघांचाही समन्वय राखणारा राजा जगाच्या पाठीवर आदर्श राजा होत असतो. हे जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांना शिकवलं. आणि मग माझ्या राजाने हातामध्ये तलवार घेतली आणि काय केलं? हात घेतली तलवार, केला दुष्टाचा संहार.
घेतली तलवार केला दुष्टाचा संहार त्या अफजल्याचा कोथडा त्याने काढिला बाहेर कारण तो अफजल खान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपवण्याकरता आला होता आदिलशाहीचा हिरवा ध्वज या ठिकाणी फैलवण्याकरता आला होता. पण ऐका, अरे हरे रंग का सपना पाला आया था अफजल इस माती में. इकडे ऐका, माझ्याकडे ऐका. हरे रंग का सपना पाला आया था अफजल इस माती में, छत्रपति ने घुसा दिया भगवा उसके छाती में. छत्रपती असा अफजल खान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याकरता आला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये इथंच त्याला दफन केलं. ऐका, पुढचा मुद्दा ऐका. फक्त एकालाच नाही, अफजल खानालाच नाही, माझ्या राजाला मारण्याकरता आजपर्यंत म्हणजे अनेक जण आले होते. मग त्याच्यामध्ये अफजल खान असेल, अफजल खान, याकूत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे, काटे, जिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावडीकर, शहजादा मुअज्जम उर्फ शहालम, दुसरा शहजादा आजम, तिसरा शहजादा कामबख्श, बेदारबख्त, मुइजुद्दीन, खान जहान, बहादूर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, बरहमत खान, तबियत खान, दाराब खान, मुख्तर खान, रहुल्ला खान, शाबुद्दीन खान, लुत्फुल्ला खान, मुस्तैद खान, फत्ते खान, शहिस्ते खान, शमस खान, पठाण, नामदार खान, गयासुद्दी खान, तुर्कदाज खान, कुबाहत खान, हौद खान, इमाम बिरुदी खान, लोधी खान, गाजी खान, कारतलब खान, सिद्दी पत्ते खान, अब्दुल पत्ते खान, हसन मुनीम, सुलतान मुर्जा, खोजा सुलतान, मंचर, अब्दुल बेग, भाऊसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजसिंह, रामसिंह, रायसिंह, अमरसिंह, चंद्रवत, राजा गिरधर, राजा प्रद्युम्न, सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंबाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, जबरदस्त खान, बरकताज खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेखजादा, मुल्ला, याहिया, नवायत, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदेल बख्तियार, सुजनसिंह बुंदेला, पुरणमल बुंदेला, किरतसिंह, कछवा राजा, नरसेगौड, उदयराज मुन्सी, निकालाव मुन्सी, मिर्झा राजा जयसिंह, मिर्झा राजा आणि रायबागन हे माहूरची स्त्री होती. हे सगळे जण माझ्या राजांचं स्वराज्य संपवण्याकरता या मातीमध्ये आले होते. पण या सगळ्यांना धडा माझ्या राजाने शिकवला. या सगळ्यांना धडा शिकवून माझा राजा 6 जून 1674 ला 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसला आणि झाला छत्रपती माझा, शिव छत्रपती माझा, राजाभिषेक जगात राजा माझा, तो बापाचा बाप मग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप मग शिवबा जन्मला, मग जिजाऊची गुंडाई अशी आली अफळाला, जिजाऊची गुंडाई आली अफळाला. बापाचा 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 बाप मग शिवबा जन्मला, छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या सगळ्यांना धडा शिकवून माझा राजा झाला रयतेचा राजा. आणि ऐका, स्वराज्यावरती चाल करून येण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. अरे ज्या वेळेला दरबारामध्ये प्रश्न उभा राहायचा, आदिलशाही दरबारामध्ये, मोगलांच्या दरबारामध्ये प्रश्न उभा राहायचा की कोण मारेल शिवाजीला, त्यावेळेला कोणी सरदार पुढे येत नव्हता. कारण सगळ्यांना माहिती होतं शिवाजी राजाला मारणे शक्य नाही, पकडणे शक्य नाही, जिंकणे शक्य नाही. कारण जेव्हा माझा छत्रपती शिवराय तलवार बाहेर काढायचा ना, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, कशी घुसते शिवरायाची तलवार, कशी घुसते शिवरायाची
टाळी होऊन जाऊ द्या ना यांच्याकरता. वा, छान. माझा राजा खरंच द ग्रेट आहे. औरंगजेबाची उभ्या आयुष्यात एकच इच्छा होती. मी काय बोलतो ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. औरंगजेबाची उभ्या आयुष्यात एकच इच्छा होती, एकच इच्छा की शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिंकायचं. तो इथं याच मातीमध्ये दफन झाला, पण त्याला शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिंकता आलं नाही जिंकता आलं. एकच इच्छा होती की मी शिवाजी राजाला माझ्यासमोर झुकायला वाकायला नमायला भाग पडेल, पण शिवाजी महाराज त्याच्यासमोर झुकले नाही, वाकले नाही, नमले नाही, कधी पराभूत झाले नाही. पण ज्या वेळेला 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेब विचार करतो की मी शिवाजी राजाला माझ्या आयुष्यात कधी झुकवू शकलो नाही, वाकवू शकलो नाही, नमवू शकलो नाही, पण आता मात्र शिवाजीचा मुलगा संभाजी त्याला माझ्या समोर झुकायला नमायला वाकायला भाग पाडेल. म्हणून हा औरंगजेब दिल्लीहून प्रचंड फौज घेऊन आणि प्रचंड खजिना घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला संभाजी राजाला झुकवण्यासाठी. या महाराष्ट्राच्या औरंगजेब आणि संभाजी राजांचा खूप मोठा फरक होता बरं. औरंगजेब वयाने संभाजी महाराजांपेक्षा मोठा होता, संपत्तीने संभाजी महाराजांपेक्षा मोठा होता, सैन्य बळाने संभाजी राजांपेक्षा औरंगजेब मोठा होता. म्हणजे मनभर होता औरंगजेब आणि कणभर होतं हे स्वराज्य. आणि हे कणभर स्वराज्य संपवण्याकरता हा औरंगजेब दिल्लीहून प्रचंड फौज घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला. पण संभाजी महाराज आयुष्यात औरंगजेबासमोर कधीच झुकले नाही, कधीच नाही. मग काय झालं, इथल्या काही फितुरांनी, इथले काही लोक फितूर झाले आणि फितूर होऊन संभाजी राजांना कैद झाले. नाही संभाजी राजा हाती लागणे अरे शक्यच नाही हो. सरतपत्तीचे जल मोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहावेना, मुठीत वैश्वानर भादवेना, तैसा शिवाजी पुत्र संभाजी जिंकवेना. अरे समुद्राचं पाणी कधी कोणी मापू शकते? अग्नीला कोणी हाती धरू शकते? हवेला कोणी मुठीत पकडू शकते? शक्य नाही. तसं छत्रपती संभाजी महाराजांना पकडणे हे कोणालाही शक्य नव्हतं. रणांगणामध्ये संभाजी राजा पकडला जाईल हे शक्य नाही. पण इथले काही लोक फितूर झाले, त्या फितुरीपायी संभाजी महाराज पकडले गेले. औरंगजेबाच्या कैदेमध्ये ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडण्यात आलं, औरंगजेबाच्या समोर दरबारामध्ये हजर केल्या जाणार होतं. संभाजी राजा, औरंगजेब विचार करते की लहानपणी मी संभाजी राजाला जेव्हा पाहिलं होतं, लहानपणी एक वेळेस संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर गेले होते ना, की ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्यामध्ये गेले होते, प्रसंग माहित असेल सगळ्याला. आग्र्यामध्ये शिवाजी महाराज गेले होते, त्यांच्याबरोबर कोण गेलं होतं? संभाजी महाराज सुद्धा गेले होते. त्यावेळेला संभाजी महाराजांचं वय होतं 9 वर्षाचं. किती? म्हणजे 9.5, कोणी इतिहासकार 10 म्हणते, कोणी 9 म्हणते. 9-10 वर्षाचं संभाजी महाराजांचं वय होतं. ऐका, 9 ते 10 वर्षाचं संभाजी महाराजांचं वय होतं. पण त्या 9-10 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा माझा राजा औरंगजेबाशी ताठपणे वागत होता. 9 वर्षाचा असताना मी सांगेल प्रसंग, ज्या वेळेला औरंगजेबाच्या दरबारात रामसिंगाबरोबर ज्या वेळेला संभाजी महाराज जातात आणि दुसऱ्या दिवसचा प्रसंग आहे, म्हणजे 12 मेचा प्रसंग, आग्र्याचा दरबार झाल्यानंतर 13 मेचा प्रसंग आहे. त्यावेळेला औरंगजेबाने सांगितलं होतं रामसिंगाला की तू शिवाजी राजाला दरबारात घेऊन ये. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं की रामसिंग हमारी तब्येत खराब है, तुम हमारे ओर से हमारे कुंवर संभाजी को दरबार में ले जाओ. आणि मग ज्या वेळेला हा रामसिंग संभाजी राजाला घेऊन औरंगजेबाच्या दरबारात येते, त्यावेळेला औरंगजेब लहानशा संभाजीला त्या रामसिंगाला विचारते, क्यों रामसिंग, सिवा नहीं आया दरबार, कहा है सिवा? त्यावेळेला रामसिंग म्हणतो, जी हुजूर, ओ शिवाजी राजे की तबीयत ठीक नहीं है, उन्हें बुखार आया है, वो दरबार नहीं आ पाए, लेकिन उन्होंने आपके खिदमत में उनके कुंवर संभाजी को दरबार में भेजा है. आणि मग औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजी राजांवरती गेले. संभाजी राजांनी सुद्धा न घाबरता औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे दिले आणि संभाजी राजाला बघता क्षणीच औरंगजेबाचा तिरक स्वभाव जागी झाला. आणि हा औरंगजेब संभाजी राजाकडे पाहून म्हणतो, क्यों शंभू तुझे बुखार नहीं आता? हे वाक्य ऐकल्यानंतर संभाजी राजे म्हणतात, नहीं मुझे बुखार नहीं आता, लेकिन एक दिन मुझे देख के तुझे जरूर बुखार आएगा. मुझे बुखार नहीं आता, एक दिन मुझे देख के तो काय प्रसंग खूप मोठा आहे तो. मला प्रसंग तो नाही सांगायचा, मला वेगळा सांगायचा आहे की संभाजी राजे 9-10 वर्षाचे असतानाही औरंगजेबासमोर ताठ उभे होते. आणि आज ज्या वेळेला कैदेमध्ये पडले, कैद आहे, हातामध्ये साखळदंडाच्या, तो औरंगजेबाच्या समोर जेव्हा वेळेला छावा पाहिला असेल ना, आपण छावा पाहिला असेल ना, छावा
ज्या वेळेला कैद असताना या औरंगजेब विचार करते की लहानपणी 23 वर्ष अगोदर स्वतःचा पिता शिवाजी राजा कैदेत असताना तळपदारपणे वागणारा संभाजी राजा आता स्वतः कैदेत असताना तीच तळप, तोच बाणेदारपणा, तोच स्वाभिमान दाखवतो का मृत्यूला घाबरून माझ्या चरणावर झुकतो, हे पाहण्यासाठी औरंगजेब उतावीळ झाला. आणि मग संभाजी महाराज आणि कवी कलश यांना साखळदंडामध्ये जेरबंद करून, दोरात नाही हा, साखळदंडामध्ये, कारण औरंगजेबानं पहिले सांगितलं होतं त्याच्या सैनिकाले की संभाजी राजाला दोरामध्ये आणू नका, कारण तो कसलाही दोर तोडते. त्यानं काय दोर तोडला आणि त्यानं एक पंच मला मारलं की माझं राम नाम, क्योंकि सब लोग ये कहते हैं कि संभा का हाथ हाथ नहीं हाथोड़ा है, जिसपे गिर जाता है आदमी उठता नहीं. म्हणून हत्ती पकडतात अशा मोठमोठ्या साखळदंडामध्ये जेरबंद करून संभाजी राजाला औरंगजेबाच्या समोर दरबारामध्ये हजर करण्यात आले. त्या जेरबंद संभाजी राजाकडे पाहत असताना अरे औरंगजेब विचार करायला लागतो, तो औरंगजेबाला पाहतच राहिला की 12 दिवसाच्या प्रवासानंतर आणि अपमानास्पद दिंडीनंतरही शंभू राजांची मान ताट होती. बाण भाले तलवारी यांच्या असंख्य जखमांमुळे रक्ताने न्हाऊन निघालेले संभाजी राजांचे शरीर आणि कसलेले बाहू बांधून ठेवलेल्या स्थितीतही औरंगजेबाला युद्धाकरता फुरफुरत होते. त्यांच्या या जोशामुळे लोखंडी साखळदंड देखील कुजग्या दोराप्रमाणे तटातट तुटतील की काय असे वाटत होते. म्हणून औरंगजेबानं संभाजी राजाला दूर अंतरावर उभं केलं होतं. त्या जेरबंद संभाजी राजाकडे पाहत असताना औरंगजेबाचा डोळ्यावर विश्वास बसेना, कारण एक किल्ला 6 वर्ष लढवणारा, बरामपूर औरंगाबादसह संपूर्ण मोगल प्रदेशावर स्मशान काळ आणणारा, एकाच वेळी 10 शत्रूशी लढणारा, मुघलांच्या 7 लाख प्रचंड फौजेशी आपल्या थोड्या सैन्याने कडवी टक्कर देऊन बादशाही फौजेत दहशत निर्माण करणारा, अस्तिनातल्या निखारांचा वारंवार बिमोड करणारा, शेहजादा अकबरला आश्रय देऊन हिंदुस्थानच्या शहेनशाला खुले आव्हान देणारा, कच्छ पासून वराडपर्यंत, बरामपूर पासून ते मदुरईपर्यंत वाऱ्याच्या वेगाने शत्रूवर हल्ले करणारा निडर, शूर, मुत्सद्दी, विद्वान, पराक्रमी संभाजी राजा अरे आपल्या समोर उभा आहे. हे औरंगजेबाला खरेच वाटत नव्हते. ज्याला पकडण्यासाठी आपण जंग पछाडले, ज्याला पकडण्यासाठी आपण बादशाही किमांश देखील त्यागला, तो संभाजी राजा माझ्या समोर उभा आहे, याची त्याला, हे फक्त परमेश्वराची कृपा आहे याची त्याला जाणीव झाली. म्हणून त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार मानण्यासाठी हा औरंगजेब आपल्या राजसिंहासनावरून खाली उतरून गालिचेच्या कोपऱ्यावर बसून मस्तक जमिनीवर टेकून त्याने त्या परमेश्वराचे आभार मानले. हे दृश्य पाहून सर्व दरबार चकित झाला. पण हेच दृश्य पाहून संभाजी राजे कवी कलशाला म्हणतात, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? या औरंगजेबाकडे पाहून सुचते का एखादी कविता? कवी कलशाला आश्चर्य वाटलं. अरे मरणाच्या दारात उभा आहे राजा, मृत्यूच्या गोटात उभा आहे, औरंगजेबाच्या दरबारात उभा आहे, बंदी म्हणून उभा आहे, राजाला भीती ना भय, राजा निर्भय. राजा विचारतो सुचते का एखादी कविता? अरे ही काय कविता ऐकायची वेळ आहे? पण कवी कलश म्हणतो, जी राजा जी, सुनना चाहते हैं तुम कविता. कवी संभाजी राजे म्हणतात, जी कवी जी, सुनना चाहते हैं हम कविता. आजपर्यंत तुमच्या कविता रायगडाच्या मोठ्या राज्यसभेमध्ये तुमच्या कविता मोठ्या प्रेमाने ऐकल्या, पण आता या औरंगजेबासमोर बघू तुमची कविता काय म्हणते. आणि मग कवी कलश कविता करतो. कवी कलश म्हणतो, यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंधूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रविससी लखत ही खद्योत होत बजरंग, राजन हो तुम साचे खूब लड़े तुम जंग, तू तप तेज निहार के तकत तेजत औरंग. कवी कलश म्हणतो राजा, रावणाच्या सभेत जसे बजरंग बलीला बांधून आणले होते ना, तसे या औरंगजेबाच्या दरबारात तुला हजर करण्यात आले. आणि तेव्हा बजरंग बलीला जसा शेंदूर शोभत होता, तसे जबरदस्त रणांगण खेळून रक्ताने माखलेला शंभू राजा आज तू दिसत आहे. राजा, सूर्याच्या तेजासमोर काजव्याचा प्रकाश जसा नाहीसा होतो ना, तसे दिव्य तुझे तेज पाहून, तुझा पराक्रम पाहून त्या औरंगजेबाला सिंहासनावर बसायचे भान राहिले नाही. तुला ताजीम देण्याकरता तो खाली उतरला. हे शब्द उच्चारल्यानंतर जवळ असलेला मुकरब खान म्हणतो, चुप काफर, चुप. संभा झुक जा आलमपना औरंगजेब के सामने. आणि कडारला कवी कलश, राजा है ओ झुकेंगे नहीं, अरे सह्याद्री का छावा है झुकेगा नहीं, तेरे औरंगजेब को झुकाएगा. मुकरब खान म्हणतो चुप. संभा झुक जा आलमपना औरंगजेब के सामने.
औरंगजेब बादशाह है, बादशाह, झुक जा बादशाह के सामने. त्यावेळेला संभाजी महाराज म्हणतात, अरे औरंग बादशाह वो नहीं होता जो सिंहासन पे राज करता है, अरे बादशाह तो वो होता है जो हर एक की धड़कन पे राज करता है. अरे औरंगजेबा, तू फितुरीने डाव साधला. औरंगजेबा, तू फितुरीने डाव साधला म्हणून पकडला गेलो, नाही तर शपथ त्या भवानी मातीची, तुला याच मातीत इथं मीच गाडलं असतं. लेकिन क्या करे जब अपने ही शामिल हो दुश्मन की चाल में, तो शेर भी फंस जाता है मकड़ी के जाल में. अरे औरंगजेब, आज तो वक्त ने मुझे फसाया है. संभाजीराजे म्हणतात, औरंगजेब, आज तो वक्त ने मुझे फसाया है, लेकिन मैं परेशान नहीं हूं. अरे हालात से हार जाऊ, ओ मैं इंसान नहीं हो. संभाजी राजांचे स्वाभिमानी शब्द ऐकून या औरंगजेबाला कळालं की लहानपणी याच्यामध्ये जो स्वाभिमान जिवंत होता, तो स्वाभिमान आता या अवस्थेमध्येही याच्यामध्ये तो जिवंत आहे. आणि तो स्वाभिमान नष्ट करण्याकरता हा औरंगजेब संभाजी राजाला काय म्हणते ऐका. हा औरंगजेब म्हणते, संभा हार गया है तू हमारे सामने, कैद है तू हमारे सामने, हार गया है तू हमारे सामने. त्यावेळेला संभाजी राजे म्हणतात, अरे औरंग, कौन जीता कौन हारा ये तो वक्त बताएगा, लेकिन इतिहास हमेशा याद रखेगा कि एक शेर शिवा का ये छावा संभाजी तेरे 7 लाख मुगलों पे भारी पड़ा था. औरंगजेब म्हणतो, देख 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 संभा, हम तेरी जान बख्श देंगे. औरंगजेब म्हणतो, आता याचा काय आहे, याचा संवादही खूप मोठा आहे. मी आता हा संवाद सांगत बसलो ना, तुम्ही छावा चित्रपट मी अजून पाहिला नाही, पाहायचा आहे पण अजून पाहिला नाही. म्हणजे काय आहे, माझा छत्रपती संभाजी महाराजांचा मला एक मुद्दा बोलायचा आहे. आता हा प्रसंग जर सांगत बसलो ना, तर त्यानंतरचा प्रसंग तो खूपच मोठा आहे. पण संभाजी महाराजांचा औरंगजेबाचा फक्त संवाद 1.5 तासाचा आहे, त्या दोघांचा झालेला. नंतरही एकदा औरंगजेब संभाजी राजाला भेटले होते. आता तो संवाद जर 1.5 तासाचा आहे, मी हा संवाद सांगितला होता. यावर्षी आमचं वाशिमला व्याख्यान झालं, तर तो संवाद सांगायला सुरुवात, म्हणजे तो संवाद 1.5 तासाचा. पुढचा प्रसंग थोडासा औरंगजेब डबल भेटायला आला होता, तर मी 9:15 माईक हाती घेतला, तर 12 वाजायला 4 मिनिटं कमी होते. तिथपर्यंत फक्त या दोघांचा संवाद चालला होता वाशिममध्ये, तामसी गावात. तिथं आम्ही सांगितलं. आता या वर्षीचाच विषय आहे. आता तो सांगत बसलो तर आता हेच तर आता वाजले, तर 9:15 हाती घेऊन 12ला 4 कमी होते, तर आपले किती होतील? तुम्ही कीर्तन झाल्यावर गणित काढजा. श्रीराम भाऊ, छत्रपतीचं चरित्र खूप मोठं आहे. आपण भविष्यात कधी आलो, म्हणजे मी आलोच पाहिजे असं माझं म्हणणं नाही बरं, हां, पण भविष्यात कधी आलो तर आपण हा राहिलेला संवाद संभाजी महाराजांचा किंवा आणखी छत्रपतींच्या मावळ्यांचं चरित्र. आज बरेच मावळे असे आहेत की त्यांचा इतिहास आज जगासमोर येऊ नाही शकला. बरेच मावळे, आपल्याला 2-4 मावळ्यांचं चरित्र माहिती आहे, पण बरेच मावळे असे आहेत की त्यांचं चरित्र आपल्याला माहिती नाही. भविष्यात कधी आम्ही आलो तर वेगवेगळ्या मावळ्यांचा वेगवेगळा इतिहास आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने छत्रपतींचं चरित्र खूप मोठं आहे. थोडंसं झालं माझं कीर्तन. तुम्ही म्हणाल कीर्तन तर मगच तुम्ही म्हणणार होते. मी अभंग सांगितला की अभंग 5 मिनिटात आला. तुम्हाला काय वाटलं कीर्तन 5 मिनिटात आलं? ऐका, मला काय मुद्दा बोलायचा आहे. शेवटच्या एका मुद्द्याकडे लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन झालं, मी काय बोलतो, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी दर्शन दिलं, त्यावेळेला छत्रपती म्हणाले असतील की देवा, माझ्या जीवनात संतांचं दर्शन झालं, असं माझं कोणतं पुण्य फळाला आलं मी जाणत नाही, कोण पुण्य फळा आले. पण छत्रपती पुढेही म्हणाले असतील की देवा, जगद्गुरु तुकोबारायासारख्या संतांनी माझ्यासारख्या दिनाचा सांभाळ करावा, असं कोणतं पुण्य फळाला आलं हे मी जाणत नाही. पण छत्रपती पुढे म्हणाले असतील की ज्या दिवशी मला तुकोबारायाचं दर्शन झालं आणि त्यांनी माझा सांभाळ केला, तो दिवसच माझ्याकरता कोण लाभ काळ, दिन आजीचा मंगळ. पण शेवटच्या चरणात छत्रपती म्हणाले असतील की देवा विठ्ठला, एवढा मोठ्या जगद्गुरु तुकोबारायांसारख्या संत दर्शनाचा लाभ माझ्या जीवनात कसा प्राप्त झाला असेल रे देवा? तू का म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला? ज्ञानेश्वर एक मिनिट, कोणी उठू नका. झालेली
सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, श्री संत दत्तूजी महाराजांच्या चरणी आणि श्री संत शंकर महाराजांच्या चरणी सेवा समर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. मी सगळ्यांना विनंती करतो की आता येणारा गुढीपाडवा जो आहे ना, श्री संत दत्तूजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, मागच्या वर्षी तुम्ही आले होते की नाही? मोठा सप्ताह झाला होता 2 वर्षा अगोदर, खूप मोठा सप्ताह झाला होता. सगळ्या पंचक्रोशीतून मंडळी आले होते. मी सगळ्या गावकऱ्यांना आमंत्रित करतो की यावर्षी किमान गुढीपाडव्याला आमच्या सप्त्याचा शेवट आहे, पण किमान सुरुवात म्हणजे नाही सुरुवातला कोणी मधी हजेरी द्या किंवा नाही तर मग शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला गुढीपाडव्याला तरी आपण महाराज सगळेजण आजोबा आपण सगळेजण हजर राहाल, मी अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या सेवेला पूर्णविराम देतो. आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित ऐका, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे हरिभक्त पारायण शत्रुघ्न महाराज. अतिशय महाराजांचा आवाज सुंदर आहे, उंच आहे, गोड आहे. महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या व्यासपीठावरती हरिभक्त पारायण शत्रुघ्न महाराज सेवेकरता उभे असतात. महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या व्यासपीठावरचं व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये आज इथं हजर आहे. त्याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण मास्कर महाराज की ज्यांचा आवाज गोड आहे, अतिशय गोड आहे, महाराजही इथं हजर आहेत. हरिभक्त पारायण आमचे वसंत महाराज, आमच्यावर अतिशय प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे वसंत महाराज या ठिकाणी हजर आहेत. यावर्षी ते आमच्या गावाला 7 दिवस गायन करण्याकरता आहेत वसंत महाराज. हरिभक्त पारायण आमचे दिगंबर महाराज की ज्यांचे वडील सुद्धा आज इथं हजर आहेत, की ज्यांचे म्हणजे आमचे हनुमंत महाराज की ज्यांच्याबरोबर आपल्या गावातील काही सहकारी होते. त्यावेळेस त्यांनी आमच्या पंजोबाचं म्हणजे श्री संत दत्तूजी महाराज, आमचे आजोबा श्री संत शंकर महाराज यांच्या कीर्तनाला ज्यांनी साथ दिली, ज्यांच्या आमच्या आजोबांच्या कीर्तनाला साथ देणारी मंडळी आज आमच्या समोर बसावी आणि आम्ही 2 शब्द बोलावं एवढा मी मोठा नाही, पण त्या श्री संत दत्तूजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांच्यासमोर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे हरिभक्त पारायण आमचे मांडका इथून आलेले सगळे आमचे प्रशांत भाऊ आहेत. प्रशांत भाऊने हे सगळे टाळकरी मांडका गावामध्ये अतिशय सुंदर टाळकरी आहेत. गाव अतिशय सुंदर आहे. सप्ताहामध्ये महाराजांचा मोठा सप्ताह साजरा आता मागे झाला वसंत पंचमीला. मांडक्या गावामध्ये अतिशय गाव सुंदर आहे. एका मिळून मिसळून ते सप्ताह आनंदाने साजरा करत असतात. आणि आमचे प्रशांत महाराजांची आणखी एक सेवा असते. आमच्या श्री संत दत्तूजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव जो झाला होता आणि त्यावेळेला मंदिराची सजावट अशी केली होती प्रशांत भाऊने, इतकी सुंदर सजावट केली की तिथं आतमध्ये गेल्यानंतर माणूस 2 मिनिटं ते फक्त दर्शन नंतर करत होता, पण ते सजावटच पाहत होता. इतकी सुंदर त्यांनी सजावट केली होती. मी प्रशांत भाऊला यावर्षी आमंत्रित केलेलं आहे की आपण 1 दिवसाची वेळ काढाल आणि आपण या ठिकाणी ते सजावटी करता याल. या ठिकाणी सगळे मंडळी तिथचेच ना, सर्व तिथचे आहेत. एकदा या सर्व बालगोपालांकरता जोरदार टाळी वाजवा. वा, गावातले आहेत ना? अरे वा, मला आनंद वाटला. बरेचसे गावले सप्ते करतात पण गावातले 2 लहान पोरही उभे नसतात. तुमच्या गावामध्ये उभे आहेत, मुली उभे आहेत. गडबड नाही केली त्यांनी, शांत चित्ताने कीर्तन ऐकलं, कोणी पळापळ नाही केली. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमचे हरिभक्त पारायण सोपान महाराज आहेत. सोपान महाराजांचं आमचा संबंध बरेच दिवसाचे आमचे प्रेम संबंध आहेत. सोपान जिवाळ्याचे संबंध आहेत. महाराज सुद्धा मोठमोठ्या व्यासपीठावरती मृदंगाची सेवा देण्याकरता असतात. मोकळे मन रसाळवाणी आमचे सोपान महाराज या ठिकाणी हजर आहेत. आणि फोनवर बरेच वेळेस श्रीरामभाऊ मध्ये सांगत असतात की आमच्या गावामध्ये एखाद्या वेळेस या, एखाद्या वेळेस या. श्रीरामभाऊच्या माध्यमातून तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यांनी आज माझा आवाज ऐका, ज्यांनी आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, असे साऊंडवाल्यांचं नाव काय? गणेश भाऊ, यांनाही धन्यवाद देतो. आणि यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. पण ज्यांनी माझा आवाज फक्त हिवऱ्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण सगळीकडे, जे जिथं बसलेले असतील या भारत देशामध्ये, या सगळीकडे, या जगामध्ये सगळे जिथं बसलेले असतील त्या सगळ्यांपर्यंत या हिवरा गावातली सेवा, आजची ही कीर्तनाची सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे. आपल्या चॅनलचं नाव काय दादा? श्रींचा कीर्तन सोहळा. श्रींचा कीर्तन सोहळा. वा, छान आहे नावच तर तुमचं, छान आहे राव. श्रींचा कीर्तन सोहळा नावच असं आहे की एकदा नावाकरता टाळी वाजवा. वा, श्रींचा कीर्तन सोहळा या चॅनलच्या द्वारे हा आवाज, हा सप्ताहाचा सोहळा, हा आनंद ते फक्त हिवऱ्यापुरता मर्यादित न ठेवता हा आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. आणि बाळूभाऊ भिसे पण आहेत, तेच आहेत ना, माणकेचे आहेत. बाळूभाऊ भिसे हा सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचवत आहेत. मला असं वाटते एकदा फक्त चॅनलला फक्त पाहूच नका, त्याला लाईक करा
आणि सबस्क्राईब आठवणीनं करा सगळ्यांनी. बरोबर आहे ना? आणि आणखी काय वाजवा? घंटी वाजवा सगळ्यांनी. कारण मला असं वाटते, तुम्ही बरोबर हसू नका, मी हसण्यासारखा विषय नाही बोलत. मला सांगा, नको त्याला तुम्ही लाईक करता, नको त्याला घंटी वाजवता. मला असं वाटते श्रींचा कीर्तन सोहळा ज्याचं नाव पारमार्थिक आहे त्या पारमार्थिक चॅनलला आपण सपोर्ट केला पाहिजे की नाही? सपोर्ट केला पाहिजे. अतिशय छान आहे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी सेवा समर्पण करतो. हा, या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर या लहान लहान मुलांचं काहीतरी नृत्य होणार आहे. एका मुलाचं 1 मिनिट थांबा. बोला. या ठिकाणी मांडका इथून आलेले बाल म्हणजे टाळकरी आहेत मल्हार जुमळे यांचं या ठिकाणी नृत्य होणार आहे. 10 मिनिटातच होणार आहे, तरी कोणी जागेवरून उठू नये. विठ्ठल जय. सर्वप्रथम मी आज महाराजांचे आभार व्यक्त करतो. त्या मागचं कारण तुम्हाला सांगतो काय आहे. काल तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी झाली आणि महाराजांनी आपल्या विनंतीवरून आपल्याला तारीख दिलेली होती. नेहमीच महाराजांशी संबंधित असतो आम्ही. आज म्हणजे आजची जी तारीख होती, महाराष्ट्रातून महाराजांना खूप या शिवजयंतीनिमित्त महाराज हे शिवचरित्रकार आहेत, व्याख्यानकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून खूप डिमांड असते की बा आमच्या गावाला व्याख्यान झालं पाहिजे शिवजयंतीनिमित्त. परंतु महाराजांनी आपल्यालाही अत्यंत मोलाची हे शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी तारीख दिलेली होती आणि 8 दिवस त्यांचं व्याख्यान महाराष्ट्रभर चालते. परंतु आजच्या दिवशी त्यांना सिन्नर येथून एक महत्त्वाची तारीख आलेली होती. तरीही म्हणतात ना की बा आजच त्यांनी उदाहरण दिले की संतांच्या पुढे पैशाचं काही हे नसते. त्यांच्या आजच्या कीर्तनात त्यांनी सांगितलं पुण्याची घटना माऊलीच्या कार्यक्रमातली. त्याचप्रमाणे आज आम्ही तर एकदम लहान माणसं आहोत, आम्ही तेवढं मानधन सेवा किंवा ह्या गोष्टी आमच्याकडून होत नसतील. परंतु श्री संत दत्तूजी महाराज यांचे ते वंशज आहेत आणि त्यांच्या शिकवणुकीमुळे त्यांनी आजची हे म्हणजे त्या मंडळींनी आजची त्यांची तारीख मागितली होती भरभक्कम मानधन अशा स्वरूपात. तरी महाराजांना त्यांनी ठामपणे सांगितलं की बाबा मी जागृत मारुती संस्थान या ठिकाणी मी तारीख दिलेली आहे, येऊ शकत नाही. खूप आग्रह केला त्या मंडळींनी. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने, तरुणांच्या वतीने, मारुती संस्थांच्या वतीने, टाळकऱ्यांच्या वतीने, थोर लहान मोठे माता भगिनींच्या वतीने महाराजांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी हा थोडा नृत्याचा कार्यक्रम 10 मिनिटं होईल, कोणी उठू नका. खरं पाहिलो तो थकलोला आम्ही आहे. रात्री माझं कीर्तन होतं गडचिरोलीला. कुठे? गडचिरोली कुठे आहे? खामगावच्या पलीकडून. कुठे आहे? हां, महाराष्ट्राचा शेवटचा कोकळा गोंदिया गडचिरोली आहे ना, पूर्ण तो एरिया कोणता आहे? हां, तिथं माझं रात्री व्याख्यान होतं. व्याख्यान केलं, रात्री 11 वाजता समाप्त झालं. 11 ते 2:30 पर्यंत प्रवास केला आणि 2:30 ते फक्त 6, 3 तास झोपलेला आहे. तरी मी कार्यक्रम पाहण्याकरता इथं थांबलेला आहे. मी एवढा थकून जर थांबतो हां तर कोणी उठू नका. चला, एक जय विठ्ठल तुम्ही बसून घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे थोडे थोडे वाकडे